जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात किंवा ज्या विद्यार्थ्यांचं 12वी झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिजिटल लायब्ररी आणि त्याचसोबत मोफत अभ्यासिका जी काही आहेत तर ती छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या शहरामध्ये VGNTच्या विद्यार्थ्यांना जी काही आहे तर ती दिली जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 200 जागा आहेत आणि नागपूर शहरामध्ये सुद्धा 200 जागा जे काही तर या ठिकाणी इथं देण्यात आलेले आहे। पहिलं प्राधान्य जे विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहेत त्यांना देण्यात येणार आहे आणि जर समजा तेवढे विद्यार्थी त्यांना मिळाले नाही तर मग इतर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना जे काही आहेत तर ते प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जाणार आहे। सेम त्याच पद्धतीनं नागपूर जिल्ह्यासाठी सुद्धा असणार आहेत। पहिलं प्राधान्य जे काही आहेत तर ते नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना असेल आणि नंतर जर तेवढे विद्यार्थी त्यांना नाही मिळाले तर मग बाकीच्या विद्यार्थ्यांना जे काही आहेत तर ते प्राधान्य त्या ठिकाणी इथे असणार आहे। तर यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे तर 1RTच्या वेबसाईटवरती जा। 1RTच्या वेबसाईटवरती गेल्याच्यानंतर तुम्हाला नोटीस बोर्डवरती जायचं आहे। नोटीस बोर्डवरती गेल्याच्यानंतर तुम्हाला इथे 2 जे काही आहेत तर ते ॲप्लिकेशन या ठिकाणी इथं दिसत असतील। एक आहे छत्रपती संभाजीनगरसाठी आणि दुसरं जे काही आहे तर नागपूरसाठी। ओके, तर या ठिकाणी 12 जून 2026 पासून यांचे फॉर्म चालू झालेले आहेत। तर 26 जून 2026 पर्यंत तुम्ही या सुविधेसाठी जे काही आहेत तर इथे अप्लाय करू शकता। या लिंकवरती जायचं, या ठिकाणी इथं क्लिक करा। जे विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरमधून फॉर्म भरू इच्छितात त्यांनी पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि जे विद्यार्थी नागपूर शहरामधून भरू इच्छितात तर त्यांनी या ठिकाणी जे काही तर दुसऱ्या ऑप्शनवरती इथं क्लिक करायचं आहे। मग या ठिकाणी बघा की तुम्हाला नेमक्या कोणकोणत्या सुविधा दिल्या जाणार आहेत। जे विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी अप्लाय करणार आहेत असे VGNT कॅटेगरीमधले जे काही विद्यार्थी आहेत यांना या ठिकाणी डिजिटल लायब्ररी आणि अभ्यासिका सुविधा योजना 2026-27 ही पहिल्यांदा जी काही आहे तर 1RTने या ठिकाणी ही सुविधा लॉन्च केलेली आहे। पण तुम्ही जर या अगोदर महाज्योतीच्या अंतर्गत या सुविधेचा लाभ घेतलेला असेल किंवा सारथीच्या अंतर्गत लाभ जर घेतलेला असेल तर अशा विद्यार्थ्यांना परत जो काही आहे तर या ठिकाणी इथं लाभ दिला जाणार नाही आहे। बघा आता यांनी नेमक्या याच्यामध्ये काय काय सूचना दिलेल्या आहेत आणि काय पात्रतेच्या अटी आहेत तर ते आपण यामध्ये इथे बघणार आहे। विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा। महाराष्ट्र राज्यामध्ये राहणारे जे काही विद्यार्थी आहेत तर यांच्यासाठी या ठिकाणी इथं प्राधान्य असणारे म्हणजे पहिली अडती यांनी या ठिकाणी इथे देण्यात आले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधला जो कोणता विद्यार्थी असेल त्याला पहिलं प्राधान्य जसं अगोदर सांगितलं त्या पद्धतीने जे काय तर पहिलं प्राधान्य असणार आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिलियर गटातील म्हणजे की VGNT कॅटेगरीमध्ये विद्यार्थी येतो आणि त्याचं नॉन क्रिमिलियर जे काही आहे तर त्याच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे एकूण किती जागा आहेत जसं अगोदर मी सांगितलेलं होतं की 200 जागा ह्या नागपूर शहरासाठी आहेत आणि 200 जागा ह्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी आहेत। तर अशा पद्धतीने इथं 200 जागा जे काही तर देण्यात आलेल्या आहे। तुम्ही नागपूर शहरासाठी अप्लाय करत असाल किंवा नागपूर जिल्ह्यासाठी किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी अप्लाय करत असाल तर दोघांसाठीच्या पात्रतेच्या अटी त्याचबरोबर इतर जे काही निकष आहेत तर ते सारखेच देण्यात आलेले। फक्त या ठिकाणी जे काही तर शहर आपल्याला वेगवेगळे देण्यात आलेले आहेत। मग या ठिकाणी जर बघितलं तर वाचनालयाची जी काही आहे म्हणजे याच्यामध्ये डिजिटल पद्धतीने जे काही तर तुम्हाला ई-बुक असेल, ई-मासिके असतील किंवा इतर साहित्य जे काही आहेत तर ते तुम्हाला इथं उपलब्ध करून दिल्या जाईल। त्यासोबत जर बघितलं तर यांनी इथं क्लिअर देण्यात आलेला आहे की विद्यार्थ्यांना पुन्हा जो काही आहे तर तो लाभ देण्यात येणार नाही। म्हणजे की यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी या योजनेचा अगोदर लाभ घेतलेला असेल तर ते विद्यार्थी या ठिकाणी इथे पात्र असणार नाहीत। ओके, की त्यांना अगोदरच या ठिकाणी जे काही आहे तर इथं रिजेक्ट केलं जाईल। त्यामुळं अशा विद्यार्थ्यांनी जो काही आहे तर हा फॉर्म भरू नये आणि हा जो काही फॉर्म आहे तर हा पूर्णपणे मोफत आहे। ओके, तुम्ही याला कुठलेही तुम्हाला चार्ज जे काही आहेत तर ते लागणार नाहीत हा फॉर्म भरण्यासाठी। त्याच्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थी जे काही आहे तर यासाठी अप्लाय करू शकता। आपण अप्लाय करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। मग पुढे नंबर आपला लागेल किंवा ना लागेल हे पुढचं बघता येईल। मग आपण अप्लायच नाही करत मग आपण म्हणतो की अरे मी जर अप्लाय केलं असतं तर माझा नंबर त्या ठिकाणी तिथे लागला असता। पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जे काही आहे तर इथे अप्लाय करा, सांगता येत नाही आपलाही नंबर त्या ठिकाणी तिथे लागू शकतो। ओके, तर विद्यार्थ्यांची निवड ही जी काही आहे तर त्यांच्या नजदीकच्या काळात पात्र झालेले म्हणजे की इथं 12वी तुमची झालेली असेल त्याच्या बेसिसवरती तुम्हाला जे काही आहे तर इथं प्रवेश देण्यात येईल किंवा तुमची पदवी असेल किंवा पदव्युत्तर पदवी असेल म्हणजे PG असेल तर अशा विद्यार्थ्यांना जे काही तर इथं प्राधान्य या ठिकाणी इथं देण्यात आलेले आहे। आणि तुमची जी काही निवड होणार आहे तर ही गुणाच्या बेसवरती या ठिकाणी येणार आहे, मेरिटच्या बेसवरती जे काही आहे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे। आता जागांचं वाटप नेमकं यांनी या ठिकाणी इथं कशा पद्धतीने केलेले जे विद्यार्थी 12वी पास आहेत म्हणजे त्यांची शाखा कोणती असू द्या या ठिकाणी तुमचं आर्ट्स, सायन्स, कॉमर्स यापैकी काही असू द्या
हे विद्यार्थी जे काही तर या ठिकाणी इथं अप्लाय करू शकतात ज्यांची 12वी झालेली आहे असे विद्यार्थी. तर यांच्यासाठीच्या 20% ज्या काही जागा आहेत तर यांनी इथे ठेवलेल्या आहेत. 20% एवढ्या जागा, 20% म्हणजे यांचं म्हणणं आहे की 40 लाभार्थी जे काही आहे तर या ठिकाणी इथं पात्र असणार आहे. त्याच्यानंतर दुसरं जर बघितलं तर पदवीचे विद्यार्थी जे काही तर यांच्यासाठी 40% जागा आहेत. म्हणजे इथं 80 जागा जे काही आहेत तर जे विद्यार्थी पदवीचे आहेत म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी तर अशा विद्यार्थ्यांसाठी जे काही तर या ठिकाणी इथं प्राधान्यक्रम देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर बघितलं तर पीजीच्या विद्यार्थ्यांसाठी 40% जे काही आहेत तर त्या जागा देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे इथं 80 जागा जे काही तर यांच्यासाठी आहेत. अशा एकूण 200 जागा जे काही आहेत तर इथं देण्यात आलेले आहे. म्हणजे ह्या 100% जागा जे काही तर या ठिकाणी इथं भरल्या जाणार आहेत. ओके, तर आता बघा यांनी पुढं काय काय अजून अटी देण्यात आलेल्या आहेत. ते लाभार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार म्हणजे मेरिट अनुसार करण्यात येईल. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. उपलब्ध असलेल्या प्रवेश क्षमतेच्या जागांसाठी नमूद शैक्षणिक संवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास, ओके, इथं सगळ्यात महत्त्वाचं आहे की जर समजा उमेदवार उपलब्ध नाहीच झाला तर इतर शैक्षणिक संवर्गातील पात्र उमेदवारांना सदर जागा ट्रान्सफर करून प्रवेश दिला जाईल. यांनी ही नोट सगळ्यात महत्त्वाची या ठिकाणी इथं देण्यात आलेली. जर हे जे काही वरती यांनी जागांचं डिवायडेशन केलेले त्यापैकी जर विद्यार्थी नाही मिळाले यांना तर त्या ज्या काही जागा आहेत तर त्या इतर यांच्यामधल्याच बरं का, म्हणजे जर समजा 12वीचे विद्यार्थी यांना नाही मिळाले तर मग ते पदवीच्या विद्यार्थ्यांना ट्रान्सफर करू शकतील किंवा पीजीच्या विद्यार्थ्यांसाठी जे काही आहेत तर त्या जागा या ठिकाणी इथं ट्रान्सफर करतील. ओके, पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी वनाटीच्या संकेतस्थळावर जे काही आहेत तर ती प्रसिद्ध करण्यात येईल. जी काही पात्र विद्यार्थी असतील तर यांनी वनाटीचं जे काही वेबसाईट आहे याच्यावरती वेळोवेळी व्हिजिट करा. 26 तारखेच्या नंतर म्हणजे की 26 जून 2026च्या नंतर तुम्ही जे काही आहे तर 10 ते 12 दिवसामध्ये यांच्या वेबसाईटवरती जाऊन जे काही आहेत तर त्या याद्या चेक करू शकतात. त्याच्यानंतरचं जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांच्या याद्या जे काही तर ते याच्यावरती देतील. आणि आपण वेळोवेळी जे काही आहेत तर या चॅनलवरती तर अपडेट देणारच आहे. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत असे जे काही नवनवीन येणारे व्हिडिओ आहे तर ते शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याची माहिती या ठिकाणी इथं मिळत राहील. मग आपण जर बघितलं तर अर्ज करण्यासाठीचे आवश्यक तुम्हाला कागदपत्रे कोणकोणते आहेत तर या ठिकाणी आधार कार्ड असणं आवश्यक आहे. ओके, त्याच्यानंतर रहिवासी दाखला डोमेसाईल सर्टिफिकेट महाराष्ट्राचं या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर बघा जात प्रमाणपत्र या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, तुमचं 12वी आहे, पदवी आहे का पदव्युत्तर आहे याची गुणपत्रिका असणं आवश्यक आहे. तुम्ही जर दिव्यांग असाल तर दिव्यांगाचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्यानंतर अनाथ असाल तर अनाथाचं सर्टिफिकेट असणं या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर पासपोर्ट आकाराचा जो काही आहे तर तो एक फोटो आपल्याकडे या ठिकाणी इथं असणं आवश्यक आहे. एवढे जे काही डॉक्युमेंट आहेत तर तुम्हाला हा फॉर्म अप्लाय करण्यासाठी या ठिकाणी इथं लागणार आहेत. आणि तुम्ही या फॉर्मसाठी जे काही आहेत तर नक्की अप्लाय करा. जे काही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना एकदम चांगल्या पद्धतीची जी काही आहे तर ही फॅसिलिटी वनाटीकडून या ठिकाणी इथं देण्यात येते. आता यांच्या जागांचं जे काही वाटप आहे तर हे अशाच पद्धतीनं आहे. तुम्ही कोणतीही स्कीम वनाटीच्या थ्रू घेत असाल तर यामध्ये विजेचे जे काही विद्यार्थी आहेत तर यांच्यासाठी 40%चा वाटा यांनी या ठिकाणी इथं ठेवलेला आहे. त्याच्यानंतर NTBचे विद्यार्थी असतील तर 22.5, त्याच्यानंतर NTCचे विद्यार्थी असतील तर 22.5, त्याच्यानंतर NTDचे जे काही विद्यार्थी आहेत तर यांच्यासाठीचा 15% वाटा, असा जो काही वाटा आहे तर हा VGNTच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी इथं डिवाईड केलेला आहे. तर असा 100%चा जो काही वाटा आहे तर या ठिकाणी इथं देण्यात आलेला आहे. तर या पद्धतीने विद्यार्थ्यांची जे काही आहेत तर ते निवड करण्यात येईल. यापैकी 30% ज्या काही जागा आहेत तर ह्या महिलांसाठी या ठिकाणी इथं राखीव असणार आहेत. 5% ज्या काही जागा आहेत तर त्या दिव्यांगांसाठी असणार आहेत. आणि अनाथांसाठीच्या ज्या काही जागा आहेत तर त्या 1% असणार आहे. म्हणजे की जर समजा 100 जागा आहेत तर 100 जागांपैकी 40 जागा जे काही आहे तर ते VJच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. त्या 40 जागांपैकी 30% जागा जे काही असतील तर त्या महिलांसाठी या ठिकाणी इथं दिल्या जाणार आहेत. म्हणजे 12 जागा जे काही आहे तर त्या महिलांसाठी असतील. त्याच्यापैकी 5% जागा जे काही आहेत तर त्या दिव्यांगासाठी असतील आणि 1% जागा जे काही तर त्या अनाथांसाठी असतील. आणि बाकीच्या जे काही जागा आहेत तर त्या इतर जनरल म्हणजे VJमधले जे काही जनरल येणारे विद्यार्थी तर यांच्यासाठीच्या या ठिकाणी इथं दिल्या जाणार आहेत. उपलब्ध असलेल्या सामाजिक प्रवर्गणीय आहे या ठिकाणी जो काय आहे तर तो प्रवेश विद्यार्थ्यांना या ठिकाणी इथं दिला जाईल. आता अर्ज तुम्हाला कसा करायचा तर जसं मी अगोदर सांगितलं तुम्ही वनारटीच्या वेबसाईटवरती जा. या ठिकाणी इथं गेल्याच्या नंतर जे काही आहेत तर इथं क्लिक करा. इथं क्लिक केल्याच्या नंतर जे काही तर तुम्हाला अशा टाईपमध्ये 2
ही विंडो जी काही आहे तर ओपन होईल. इथे दोन ऑप्शन जे काही तर तुम्हाला मिळतील की इथे एक परिपत्रक म्हणजे ही जी काही माहिती देण्यात आलेली आहे तर ही संपूर्ण माहिती या परिपत्रकामधलीच या ठिकाणी इथं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे काही आहे तर रजिस्ट्रेशन करायचे. रजिस्ट्रेशन करता वेळेस जे काही आहे तर ऑलरेडी तुमचं रजिस्ट्रेशन असेल तर फक्त तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकून जे काही आहे तर तो OTP येईल. ओके. आणि तुम्ही जर नवीन रजिस्ट्रेशन जर करत असाल तर इथं क्रिएट अन अकाउंट करा. इथं क्रिएट अन अकाउंट करता वेळेस संपूर्ण माहिती जी काही आहे तर तुम्हाला या ठिकाणी इथं भरायची. ओके. याच्यानंतर सुद्धा तुम्हाला जे काही डॉक्युमेंट अपलोड आहे तर असं एक ऑप्शन जे काही तर या ठिकाणी येते. त्यानंतर प्रिव्ह्यू करून जे काही आहे तर तुमचा जो काही फॉर्म असेल तर तो या ठिकाणी इथं सबमिट करू शकता. आता बघा की इथं डिस्ट्रिक्ट कोणकोणते डिस्ट्रिक्टमधले जे काही विद्यार्थी आहेत तर ते अप्लाय करू इच्छितात तर इथं सगळे जे काही डिस्ट्रिक्ट आहेत तर या ठिकाणी इथं देण्यात आलेले आहेत. ओके. सगळ्या डिस्ट्रिक्टमधले विद्यार्थी जे काही तर इथे अप्लाय करू शकतात. असं यांनी यामध्ये देण्यात आलेलं नाही आहे की याच डिस्ट्रिक्टमधले विद्यार्थी इथं अप्लाय करू शकतात का. पण ज्या वेळेस निवड करण्यात येईल तर पहिलं प्राधान्य त्या जिल्ह्यामधल्या विद्यार्थ्याला जे काही आहे तर या ठिकाणी इथं दिले जाणार आहे. ओके. त्याच्यानंतरचं पुढचं पार्ट बघा. आता तुम्हाला इथं अप्लाय कसं करायचं ते या ठिकाणी इथं समजलेलं आहे की या ठिकाणी सर्व आवश्यक कागदपत्रे उमेदवाराने स्वतः स्वाक्षरी करून स्पष्ट दिसतील अशा स्वरूपात स्कॅन करून अपलोड करावेत. आता जे कोणते डॉक्युमेंट आपण या ठिकाणी इथं अपलोड करणार आहे त्या डॉक्युमेंटची पहिले झेरॉक्स काढा. झेरॉक्स काढल्याच्यानंतर त्याच्यावरती सेल्फ अटेस्टेड जे काही आहेत तर ते डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी इथं करायचे आणि सेल्फ अटेस्टेड केल्याच्यानंतर ते परत जे काही आहेत तर तुम्हाला तिथं स्कॅन करायचे आणि हे डॉक्युमेंट स्पष्ट दिसले पाहिजे. ते आपण जे काही डॉक्युमेंट स्कॅन करणार आहे ते त्याच्यावरती सिग्नेचर म्हणजे आपण सेल्फ अटेस्टेड केले आहेत हे सुद्धा स्पष्ट दिसणं त्या ठिकाणी तिथं आवश्यक आहे. ओके. आणि ते नंतर बघ जे काही तर त्याची PDF बनवून आपल्याला ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी तिथं अपलोड करायचे. ज्या ठिकाणी जे डॉक्युमेंट मागण्यात आलेलं असेल ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी तिथं अपलोड करायचं आहे. ओके. अर्जातील सर्व माहिती पूर्ण व अचूक भरावी. अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. जर कुठं काही अपूर्ण असेल तर ते अर्ज जे काही तर ते विचारात घेतले जाणार नाहीत. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा जर बघितला तर 26/6/2026 पर्यंत जे काही तर तुम्ही या ठिकाणी इथं अप्लाय करू शकता. तुम्ही पोस्टाने केलेले अर्ज किंवा ईमेलद्वारे केलेले अर्ज या ठिकाणी इथं स्वीकारल्या जाणार नाही. तुम्हाला वेबसाईटवरती जाऊनच या ठिकाणी जे काही तर इथं अप्लाय करावं लागणार आहे. ओके. याच्यामध्ये काही जर बदल जर करायचे असतील तर ते सर्व बदल जे काही आहेत तर 1RT या ठिकाणी इथे करू शकते. हे जे काही आहेत तर 1RTच्या अंतर्गत या ठिकाणी किंवा 1RTच्या अधीन ज्या काही आहेत तर या सगळ्या काही अटी आहेत त्याच्यामध्ये ते बदलसुद्धा करू शकता. जर तुम्हाला काही अडचणी असतील तर ह्या कॉल सेंटरचा नंबर जो काही तर तो 1RTचा या ठिकाणी इथं देण्यात आलेला आहे. तुम्ही याच्यावरती संपर्क करून जे काही आहे तर तुम्हाला काही अडचणी असतील तर त्या विचारू शकता किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा जे काही आहे तर या ठिकाणी तुमच्या अडचणी विचारू शकता. आम्ही निश्चितपणाने त्याचा रिप्लाय देण्याचा जो काही आहे तर या ठिकाणी इथं प्रयत्न करू. 1RTचा ईमेल ID आहे त्याच्यावरती सुद्धा तुमचं जे काही म्हणणं असेल तर ते कळवू शकता. ओके. आणि वेबसाईटवरती सुद्धा या ठिकाणी जे काही तर व्हिजिट करू शकता. ही वेबसाईट आहे. तर अशा पद्धतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या विद्यार्थ्यांना आणि नागपूरमध्ये ज्या विद्यार्थ्यांना जे काही आहेत तर या लायब्ररीचा आणि अभ्यासिकेची सुविधा घ्यायची असेल तर अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जो काही आहे तर तो नक्की शेअर करा. आपण या ठिकाणी इथे थांबूया. धन्यवाद.